गतवर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस पडल्याचे परिणाम आता थेट जाणवू लागले आहे। जायकवाडी प्रकल्पात केवळ 40% जलसाठा उरला आहे। जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात केवळ 16% आणि 98 लघु प्रकल्पात केवळ 20% जलसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील 107 गाव आणि वाड्यांना 132 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे, असे यावेळी सूत्रांनी सांगितले। आतापासून पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे। नाशिक नगर जिल्ह्यांकडून समवानी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळत नाही। यामुळे आपल्या जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा आगामी काळात खूप कमी होईल। याचा फटका मोठ्या शहरांनाही बसेल। शासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी आतापासून जल व्यवस्थापन करावे, असे डॉ. शंकर नागरे, जलतज्ञ यांनी सांगितले। पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। एखाद्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्लक्ष जाणवत असल्यास गावाकडून खाजगी विहीर, बोरवेल अधिग्रहित करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची कामे केली जात आहे। सध्या जिल्ह्यात 132 टँकरद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा केला जात आहे। मध्यम प्रकल्पात 16% उपयुक्त जलसाठा, जिल्ह्यात 16 मध्यम प्रकल्प आहे। या प्रकल्पात केवळ 16% जलसाठा उरला आहे। यातील अनेक प्रकल्प कोरडे पडले। आगामी 4 महिने कडक उन्हाळ्याचे असणार आहे। यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा आणि पशुनागरिकांकरता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे। आगामी काळात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।